एव्हरीबडी अँड वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आहे 16 एप्रिल आणि आत्ता वाजता आहेत सकाळचे 10 आणि आमच्या कॉलेजमध्ये एक इव्हेंट आहे डिओटेक नावाचा. तर त्यात खूप सारे गेम्स आहेत. तर मी त्यात पार्ट घेतला आहे. म्हणजे गेम्स असे आहेत की ब्रँड माइंड्स आहेत, त्यात लोगो ओळखायचे, लोगो आयडेंटिफिकेशन करायचे आणि मग फोटो ऑफ द डे, पिच परफेक्ट आहे. शार्क टँक बघितलं असेल ना तसं आहे. तर त्या टाईपमध्ये पिच परफेक्ट नावाचं आहे आणि कंटेंट क्रिएशन आहे आणि बरेच काही काही इव्हेंट्स आहेत. तर मी त्यातले 3 इव्हेंट्समध्ये पार्ट घेतला आहे. ग्रॅफिटी रोस्टर, ज्यात लोगो वगैरे बनवायचे असतात. 20 मिनिट्समध्ये लोगो बनवायचा आहे. सो लेट सी व्हॉट हॅपन्स. आणि आमची बॅच डिवाईड झालेली आहे, पण अजून आमचा टायमिंग नाही आलेला आहे. सो आमचं आहे 11:15 वाजता. तर बघू काय होतं, कसं होतं ते. लेट सी, होप फॉर द बेस्ट. हॅलो, मी आणि प्राची ब्रँड माइंड्समध्ये पार्ट घेतला आहे. लोगो आयडेंटिफिकेशन करायचं आहे आम्हाला. फर्स्ट राऊंडमध्ये लोगो आयडेंटिफिकेशन आहे आणि मग फर्स्ट राऊंडमध्ये म्हणजे सिलेक्ट होणार, त्यांचे सेकंड राऊंडमध्ये जातं त्यांचं प्रेझेंटेशन आहे किंवा म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टवर आपल्याला बोलायचं आहे, माहिती द्यायची आहे. तर मी पोहतात येईल. आता बघू काय होतं ते. आमचं 10:30 वाजता आहे. तर आम्ही आता आमच्या हॉलमध्ये आलेलो आहोत. असं खूप असं धकधक होरेला आहे. असं भीती वाटते मला. बघू काय होतंय ते. सो दिस इज माय पार्टनर प्राची आणि हे असे कंटेस्टंट्स आहेत. खूप वाईट प्रकारे हारलेलो आहोत आम्ही. राऊंड 1मध्ये पहिला लोगो गेस केला, पण दुसरा लोगो सगळ्यांना इझी होता. आणि इझी म्हणल्यापेक्षा की जसं गुगल ड्राईव्ह होतं आणि अजून असे दुसरे लोगोज होते बरेच. बट काय म्हणतात, आणि आम्हाला लोगो असा होता मॅक कॅफेचा लोगो होता आम्हाला. लाईक सिरियसली आम्ही आधी बघितलाच नव्हता तो लोगो. हो, जितकी पण लोगोची प्रॅक्टिस केली त्या लोगोमध्ये तो लोगो आम्ही पाहिलाच नव्हता. तर दॅट्स इट, आम्हाला आलंच नाही ते. आणि मग एकच टीम राउंड 2ला क्वालिफाय झाली. आम्ही बहुत बुरी तरीके से हार चुके हैं, हम बहुत बुरी तरीके से. तर सध्या आमचं आहे रिसेस टाईम. वाजले किती 1:15. आमच्या याच्यासाठी जायचं आहे आम्हाला, ग्रॅफिटी पोस्टरसाठी लोगो बनवायचा. तर त्याच्यासाठी 1 वाजताची रिपोर्टिंग टाईम आहे. 15 मिनिट्स टू गो. पहिल्या याच्यात तर हारलो. आता काय होते काय माहिती नेक्स्ट याच्यात. तर रिसेस टाईममध्ये तुम्हाला आमच्या क्लासचा हाल दाखवतो. म्हणजे काय करते काय. हे इथं होमवर्क कंप्लीट करण्यात चाललं आहे. मॅथ्स होमवर्क आहे का. ही समृद्धी तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिलंय. आणि हे असे बसलेले असतात, सगळे ग्रुप करून बसतात. काही होमवर्क करतात, काही लंच खातात. हे आमचं असा कॉलेज रिसेस टाईममध्ये शांत असतो. म्हणजे रिसेस झालं असतंय, खूप जोरशरा वाजतंय, पण मधल्या त्या टाईममध्ये शांत असतोय. हे आमचं एंट्रन्स आहे इथं. ही आरती पण होमवर्क करत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळे होमवर्क करतायत, सानिया का होमवर्क करत नाही. हिचं होमवर्क झालं असेल. तर तसं नाही आहे. मी 50 रुपयात अटेंडन्स विकत घेतली आहे, म्हणून मग मी क्लासेस करणारच नाही आजचे. म्हणजे 50 रुपयात अटेंडन्स विकत. ते कॉम्पिटिशन जायसाठी एंट्री फीस 50 रुपये होती. तर इट्स लाइक 50 रुपीज में पूरे दिन की अटेंडेंस ले लो. पण मॅथचा होमवर्क करतोय. हाय कर. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा सुपर ब्लॉगर. ज्याचं नाव आहे सानिया गायकवाड. फॅमिली फ्रेंडली का. फॅमिली ब्लॉग दाखवायचा आहे, तसं करू नकोस. मग माझा ब्लॉग टाकलाय पाहायचा. नमस्कार मित्रांनो, आपण बघत उत्कृष्ट खूप एंटरटेनमेंट ज्याचा नसतो तो असा अजिबात असं मी म्हणलं. खूप छान
प्लीज बघत जा आणि प्लीज तुम्ही तिच्या चॅनलला लाईक सगळा परत सबस्क्राईब करा. सबस्क्राईब शेअर लाईक हो बना. 5 मिनिटं बाकी आहेत. 1 लाईक 5 मिनिटं बाकी आहेत. जाऊ बघू काय होतंय, कसा लोगो करतो काय ते फेरून येतो. हे असं मग म्हणून व्हिडिओ करत नाही माहिती ना, एकट्यात असं मला असे म्हणतात मग एकट्यात बडबड करते. लोगोचं कॉम्पिटिशन झालंय. तुम्हाला इथे पॉपअप होत असेल, तुम्हाला दाखवते मी कसा लोगो केला. राऊंड 1 मध्ये लोगो होता आणि मग आता राऊंड 2 मध्ये पोस्टर कॉम्पिटिशन आहे. तर हे तू कपेर आहे. तर राऊंड 1चे रिझल्ट अजून येणं बाकी आहे. अर्धा तास आहे अजून रिझल्ट यायला. बघू क्वालिफाय होतो का नाही. ही कल्याणी आहे, हिला खूप इच्छा होती. मला हिनं 3 ब्लॉगमध्ये ते दिसली नाही. इतक्या तर मला शिवाय दिल्यात ना. आता फायनली कल्याणी हिअर. ही प्रेरणा. आता आम्ही जातोय फिजिक्स लॅबमध्ये. येस वी आर गोइंग टू फिजिक्स लॅब. हे आमचं फिजिक्स लॅब आहे. हाय कर रे. पळत हा ये ना आता. डोनेशनचे पैसे भरा लवकर. तुझं हे असेल ना ऑनलाईन. ऑनलाईन असेल ना QR कोड. QR कोड काही असेल. QR पाहिजे का? तुझ्या QR वर टाकत नाहीये मी. डोनेशन चालू आहे. तुझ्या QR वर नाही, कोणाच्या QR वर टाकत. हाय कर. आम्ही सिलेक्ट नाही झालो सेकंड राऊंडसाठी. आमचा लोगो रिजेक्ट केला गेला. बहुत ही शर्मनाक बात है. पण आता काय करणार, नाही झालं तर नाही झालं सिलेक्ट. आता एकच लास्ट माझं उरलं इव्हेंट जे आहे फोटो ऑफ द डे. त्याच्यात मी फोटो अपलोड करून बघणार आहे. बघू नंबर येतो का नाही. आम्ही डीमार्टमध्ये आले सध्या. किती क्यूट आहे ना पण लहान नाही. जाऊ दे, इव्हेंटमध्ये भाग घेतला, एक्सपिरियन्स आला. चलते रहता है हार जीत. तो आपल्याला आपली कॅपॅबिलिटी माहिती आहे. बस झाले. अजून हवा सुटली आहे, वीज कडकडत आहे. सी दॅट, सी डिड यू सी इट. अशी वीज चमकती. मस्त वातावरण झालंय. हे पक्षी असे इकडून तिकडे जात आहेत. चिमण्या, पॅरो. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक